Hot problems, question number 25. Draw a triangle ABC, right angle at B, such that AB equals to 3 centimeter, BC equals to 4 centimeter. Now construct triangle similar to triangle ABC, each of whose sides is 7 upon 5 times corresponding sides of triangle ABC. इथे मी ही कन्स्ट्रक्शन करून दाखवलेली ऑलरेडी. तर आता मी तुम्हाला रफ वर्क दाखवते ह्याचा की आपण कसा ड्रॉ करणार आहे ते. आपल्याकडे ट्रायंगल एबीसी ड्रॉ करण्यासाठीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला ए बी दिलेलं आहे त्यांनी 3 सेंटीमीटर, आपल्याला बीसी दिलेला 4 सेंटीमीटर आणि अँगल बी 90 आहे. तर आपण पहिल्यांदा एक 90 डिग्री प्रोट्रॅक्टरने ड्रॉ करून घेणार. मग आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितलंय बीसी, तर आपण 4 सेंटीमीटर घेतलं. मग आपण एसी ड्रॉ करणार. हा ट्रायंगल एबीसी आपला झाला. मग बी मधून एक आपण रे ड्रॉ केला. त्याच्यावरती आपल्याला पॉइंट्स घ्यायचे B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7. येणारा ट्रायंगल मोठा आहे, हा छोटा आहे, तर ए पॉइंट आपण B5 ला जोडला. मग नंतर BA ला एक्सटेंड केलं. AB5 ला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. या पॉइंटला आपण पी नाव दिलं. हा B7 पी तयार झाला. आता आपण हा जो BC आहे त्याला एक्सटेंड करू. मग पी वरून AC ला एक पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि इंटरसेक्टिंग पॉइंटला आपण क्यू म्हटलं. म्हणजे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PBQ आपल्याला मिळालं. आणि फक्त लक्षात ठेवायचे तर 7/5 टाइम्स आहेत म्हणून आपण 7 मार्किंग्स केल्या. हा ट्रायंगल ABC हा PBQ पेक्षा छोटा आहे म्हणून B5 पॉइंट हा A बरोबर जोडला आणि B7 हा पॉइंट जो आहे त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला जो मिळाला तो P हा नवीन ट्रायंगलचा एक वर्टेक्स आपल्याला मिळणार आहे P. आणि अजून एक वर्टेक्स मिळण्यासाठी आपण AC ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. जिथं BC एक्सटेंड करतो आपण, BC एक्सटेंड केल्यावरती हा जो पॅरलल लाईन आहे ते आपल्याला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. म्हणजे आपल्याला एक नवीन व्हर्टेक्स मिळाला क्यू, एक पी, एक क्यू आणि बी ऑलरेडी आपल्याकडे होतं. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल सिमिलर टू ट्रायंगल ABC मिळालेलं आहे. सो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PBQ. ओके.